पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, एका संगीतकाराने चित्रपटाच्या वितरकांनी तो चित्रपट वितरित करण्यासाठी त्यांना चहा प्यायला आमंत्रित केलं होतं. चहा पिऊन झाल्यावर संगीतकार त्या वितरकांना घेऊन मरीन ड्राईव्हवर गेला आणि त्या चित्रपटातील गाणी त्यांना ऐकवली. गाणी ऐकल्यावर वितरक एवढे प्रभावित झाले की त्यांनी लगेच कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या. ठरल्याप्रमाणे वितरकांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आणि तो होता आखे. आणि चित्रपटासाठी एवढी खटपट करणारे ज्येष्ठ संगीतकार होते मदन मोहन. 25 जून 1924 रोजी म्हणजे आत्ताच्या इराक देशातील बगदाद इथे मदन मोहन यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव मदन मोहन कोहली असं होतं. जन्माच्या काही वर्षातच त्यांचं पूर्ण कुटुंब पाकिस्तानातील चकवाल या त्यांच्या मूळ गावी परत आलं. लाहोर इथल्या शाळेत असताना मदन मोहन यांनी करतार सिंग यांच्याकडे काही काळ संगीताचं शिक्षण घेतलं. पण या व्यतिरिक्त त्यांनी संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. थोड्याच वर्षात त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थायिक झालं. आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर मदन मोहन 1943 साली सैन्यात भरती झाले. 2 वर्षांनी सैन्यातील नोकरी सोडून ते ऑल इंडिया रेडिओ लखनौ इथे प्रोग्राम असिस्टंट म्हणून रुजू झाले. या काळात रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी त्यांनी संगीत तयार केलं. लवकरच त्यांची बदली ऑल इंडिया रेडिओ दिल्ली इथे करण्यात आली. पण तिकडे काही खास काम नसल्यामुळे 1947 साली नोकरी सोडून ते मुंबईला परत आले. नंतर त्यांनी गायक म्हणून आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. लता मंगेशकर यांच्याबरोबर शहीद या चित्रपटासाठी त्यांनी काही गाणीसुद्धा गायली. पण हा चित्रपट आणि ती गाणी ही काही प्रदर्शित झाली नाहीत. त्या काळात गायक अभिनेत्यांची चलती असल्यामुळे मदन मोहन यांनी अभिनयसुद्धा करण्याचं ठरवलं. अभिनयात सुद्धा त्यांना फारसं काही यश मिळालं नाही. मग SD बर्मन आणि श्याम सुंदर या दोन्ही दिग्गज संगीतकारांकडे त्यांनी सहाय्यक म्हणून काम केलं. बरेच चढ उतार आले, पण मदन मोहन यांनी आपले प्रयत्न काही सोडले नाहीत. 1950 साली प्रदर्शित झालेल्या आखे या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केलं. मगाशी सांगितलेलं वितरकांना तयार करण्याचं काम त्यांनी या चित्रपटासाठी केलं होतं. 50 आणि 60च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. मदहोश, मस्ताना, देख कबीरा रोया, अदालत, अनपढ, जहां आरा, वो कौन थी, बावर्ची, हस्ते जख्म, दस्तक, मौसम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना मदन मोहन यांनी संगीत दिलं. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत 90पेक्षा जास्त चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांनी काम केलं आणि 600पेक्षा जास्त गाणी मदन मोहन यांनी संगीतबद्ध केली. त्यातील लग जा गले, आपकी नजरों ने समझा, नैना बरसे रिमझिम रिमझिम, तू जहाँ जहाँ चलेगा, वो भूली दासता, ये दुनिया ये महफिल, कर चले हम फिदा, तुम जो मिल गए हो, फिर वही शाम वही गम अशी काही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, तलत महमूद, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. 2004 साली प्रदर्शित झालेल्या वीर जारा या चित्रपटातील गाण्यांचं संगीतसुद्धा मदन मोहन यांचं होतं. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात जवळपास 30 वर्षांनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे पुत्र संजीव कोहली यांनी आपल्या वडिलांच्या न वापरलेल्या चालींचा उपयोग या चित्रपटासाठी केला होता. ऑल इंडिया रेडिओची नोकरी सोडून आल्यावर मदन मोहन यांच्या वडिलांना खूप राग आला आणि त्यामुळे त्यांनी मदन मोहन यांना घरात घेतलं नाही. पण 1950 साली प्रदर्शित झालेला आखे हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट त्यांनी आपल्या वडिलांना दाखवला आणि चित्रपटाचं संगीत ऐकून त्यांच्या वडिलांनी तू स्वतःसाठी योग्य क्षेत्र निवडलंयस अशा शब्दात मदन मोहन यांना शाबासकी दिली. 1971 साली प्रदर्शित झालेल्या दस्तक या चित्रपटासाठी मदन मोहन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाला. 2005 मध्ये वीर जारा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना मरणोत्तर आयफा पुरस्काराने गौरवण्यात आलं. खरं तर मदन मोहन यांचं काम बघता त्यांना इतकेच पुरस्कार मिळणं ही शोकांतिका म्हणायला लागेल. 14 जुलै 1975 साली मदन मोहन यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या जाण्याच्या 5 दशकांनंतर सुद्धा मदन मोहन यांची गाणी रसिकांच्या मनावर राज्य करतात. यापेक्षा मोठा पुरस्कार अजून काय असणार. त्यांची कुठली गाणी तुम्हाला आवडतात ते आम्हाला नक्की सांगा.
लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.